हे बघ आता आपण जे उभा आहोत ना, हा फक्त निम्मा भाग झालेला आहे. याच्यापासून तुम्ही जर डावीकडच्या बाजूला बघितलं, इकडून डावीकडे जाता तर ह्या बाजूला सगळं भाटघर धरणाचा पसुऱ्यामधला हा पूर्ण बॅक वॉटरचा व्ह्यू आहे. त्याच्यानंतर हे जे गवत वगैरे हे आहे, समोरच्या बाजूला जे फुललेलं आहे ही सगळी कारवी आहे. ही दर 7 वर्षांनी फुलते. आणि आता आपण ज्या रस्त्याने आलो तिथे थोडीशी झाडं काढली आहेत, त्याच्यामुळे आपल्याला वर येणं सोपं झालंय. पलीकडचे जे बाजू आहे याच्यावरती अत्यंत घनदाट जंगल आहे. आता जर तुम्ही जो कॅमेरा बघताय ते समोरच्या बाजूला व्यंकटेश्वरा हॅचरी आहे, त्यांची इथे पूर्ण एस्टॅब्लिशमेंट आहे. आणि व्यंकटेश्वरा हॅचरीच्या खालच्या बाजूला उजवीकडच्या बाजूला जे तुम्हाला वर्क दिसतंय तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने एक मातीचा बंधारा धरण आहे मातीचं. त्या अर्धवट काम आहे, म्हणजे आता अर्ध काम आहे. आणि हे ज्या वेळेला पूर्ण होईल तेव्हा मागच्या बाजूला अर्धा ते 1 किलोमीटर पर्यंत तुमचं कमीत कमी पाणी साठवलं जाणार आहे. आणि 2 ते 3 वर्षामध्ये रस्त्याच्या उजवीकडच्या बाजूला पण पाणी दिसू शकेल आपल्या प्लॉटच्या, आणि डावीकडच्या बाजूला हे भाटघर धरणाचं पाणी दिसेल, आणि वरच्या बाजूला. आणि हा जो सर्व ही जी संपूर्ण जी डोंगराची रांग दिसते, हा सर्व पीस हा देण्याच्या याच्यामधला आहे. त्यामुळे तिथून जे व्ह्यू दिसेल तो फार सुरेख दिसेल. आणि सर्व याच्यावरती घनदाट जंगल आहे, खडक नावाला आहे. उतार हे अत्यंत कमी याचे स्लोप आहेत, आणि सगळीकडे 5 ते 10 फूट माती आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे अत्यंत नैसर्गिक अशा औषधी आणि जुने साग, आपले हिरडा, बेहडा अशा प्रकारचे जुने ह्याच्यामध्ये ऐन आहे. आता सुद्धा मोर, आणखीन रानकोंबडे हे खालती असताना आम्हाला ओरडणं. इथे जवळजवळ 50 ते 100 मोर आहे. आणि आता ती जी वरची जी डोंगराची जी ट्री लाईन जी लाईन दिसते हा पूर्ण हे, आणि ह्याचा टेबल टॉप आहे. टेबल वरती आपण आहोत एका पीस वरती आहे. काय होत आहे की ह्याच्यामध्ये एका बाजूनी सर्व संपूर्ण तुकडा आहे हा कधीच दिसू शकत नाहीये, कारण वर जरी गेलं तरी वरती झाडी आहे, त्याच्यामुळे पूर्ण व्ह्यू कळत नाहीये.